ती नॉमिनेटेड नाहीये. पण माझ्या मते ज्या पद्धतीने मी आतापर्यंत गेम पाहिलेला आहे, मला वाटतं दीपाली फायनलिस्ट होण्याची डिझर्विंग आहे. आणि मला दीपाली एक स्ट्रॉंग कॅरेक्टर वाटते पहिल्या दिवसापासून. मी माझ्या पद्धतीने बोलतोय की मी तुझ्या पद्धतीने तर होणार नाही. तुझी मैत्रीण आहे म्हणून तू तिला अरे मग माझा वॉइस आहे. पण तू आता तू तन्वीला का नाही करत? तन्वी मला माहिती आहे की मला अख्ख्या याच्यामध्ये मी जास्ती क्लोज दीपाली बरोबर. मी तिला क्लोजली ओळखतो आणि तिला चांगलं ओळखतो बाकीच्या पेक्षा. तन्वीला नाही, तन्वीला पण ओळखतो मी सगळ्यांना. पण मला आत्ता वाटतंय की पण आलेलं आहे. अरे पण माझं ओपिनियन आहे ना, मला बोलू दे. मला आवडतं दीपाली, मला तिचं नेचर आवडतं, मला तिची स्ट्रेंथ आवडते या शो मधली कम्प्लिटली. तर माझं ओपिनियन दीपालीसाठी आहे, माझं वोट दीपालीसाठी क्लिअरली आहे. मी जास्त क्लोज अनुश्रीची आहे, पण मी इथे क्लोज कोणाचा आहे, माझी मैत्रीण कोणा ते नाही बघत आहे. मी आता गेम बघतोय, इम्युनिटी कोणाला देतोय ते बघतोय. अनुशीला नाही द्यायचे, सागर दादाला द्यायची, कारण सागर दादाला मी फायनलिस्ट बघतोय, त्याची जर्नी बघतोय. अपार्ट फ्रॉम टास्क ते बोलतायत, मतं मांडतायत, त्यांचं गेम एक अपवर्ड स्ट्रीक वर आहे. पण मला एकाला वोट द्यायचा तर माझं पर्सनली येस, मी माझं तुझा आहे दीपाली, तुझा आहे सागर. मला चेंज करावं लागेल. तुला एक तुझ्या डिपेंड आहे आता कोणाला देतेस तू. तेच तुला दीपाली, तुला माहितीये दीपाली बरोबर तुझं एक कनेक्शन झालेलं होतं. दरवेळेला तिने हेल्प केली आहे तुझ्या कुठल्याही बाबतीत. बाकीचा डिफरन्स काय ना, तो पिच करतोय त्याच्या मैत्रिणीसाठी. सागर तुझा मित्र नाही. माझं क्लोज मी अनुश्रीसाठी केलं असतं. ऐक ना, ऐक माझं ऐक. जर मैत्रीसाठी केली असती तर मी अनुश्रीसाठी केली असती. ती क्लोजेस्ट मैत्री आहे माझी. मी बघतोय कॉन्टेस्टंट जो केपेबल आहे, जो फिनालेमध्ये जाऊन माझी जागा नाही गेल तो फिनाले जातोय. आणि हे उमेदवारी आहे, त्याच्यानंतर तो टास्क करेल, स्वतःला प्रूव्ह करेल आणि पुढे जाईल. मी रिश्तेवर चॉईस नाही जाते, याला पण चान्स आहे, याला पण चान्स राखी. आपण 12 आठवड्यात आहोत. हा जो आहे तो आहे, सिंपल. माझं नाव घेतलं तर तू ऍग्री करणार आहेस का? सांग त्याला घ्यायला. तू ऍग्री करणार आहेस? ते मी बघते ना, पण त्याला सांग त्याला. विशाल तुला असं वाटतं तुझं नाव घ्यायला सांग. जर मी उमेदवार झाले तर मी तुझी फिनालेची जागा घेते? मला यावेळेस असं वाटतं की सागर जास्त योग्य आहे, म्हणून मी सागरचं नाव घेतोय. जर तिला तुझं नाव घ्यायचं असेल तर तिला सांग मला पिच करायला, कन्व्हिन्स करायला. ती पण सदस्य आहे. मला काय हे लोक, मला तर कोणीच आवडत नाही. तर मी माझं बरोबर आहे. तिला सांगितलं मला बनवायला, पुढे फिनाले मध्ये घेऊन जायला मी आले नाही. मला माझं खेळायचं, पण मला ह्या सगळ्यापासून तन्वी स्ट्रॉंग वाटते. तन्वी आहे स्ट्रॉंग. असं वाटतंय की तुम्हाला सगळ्यांना जर मी स्ट्रॉंग वाटते आणि तुम्हाला सगळ्यांना जर मी फिनाले मध्ये दिसते तर एकदा चान्स द्यायला. अरे पण माझा एकटीचा वोट काय होणार आहे? तुझा दादा देणार तुला वोट? मी तर कोणाची जागा खात नाहीये. हा पण तू मला आता या क्षणी मला विचारलेलं आहे की मी कोणाला वोट देणार आहे. मला या क्षणी दीपालीला द्यायचं, जे सिच्युएशन मी बघतोय त्याप्रमाणे. तर माझा वोट दीपालीसाठी आहे, ते स्ट्रॉंग आहे. मी माझा वोट देते दीपालीला, कारण आतापर्यंत कोणीही हे झालं नाहीये. कॅप्टन येस, मी देते दीपालीला. तुम्हाला नॉमिनेट केलंयस मांजर, पण मी तुझ्यासारखी नाहीये गद्दार. मी तुला एक चान्स देते. अगं तू किती वेळा नॉमिनेट केलंस मला? मी पहिल्यांदा केलं. मी एक चान्स देते. चल बिग बॉस बोल. मला नाही वाटत, मी नाही का बोलणार त्याला. तुम्ही बहुमत केलं. बहुमत आहे आपलं, बहुमत आहे ना. 2 जागा झालं. ती माझं काय नाहीये त्यात.